छत्रपती संभाजी महाराज हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो एक भावनिक आणि ऐतिहासिक अनुभव आहे. पहिल्या दिवसाचा तिसरा शो पाहताना तो सिनेमा नाही, तर साक्षात इतिहास जिवंत होत आहे, असेच जाणवत होते. चित्रपट सुरू झाल्यापासून विकी कौशल फक्त एक अभिनेता वाटत नाही, तर तो संभाजी महाराजच भासतो. त्याची देहबोली, चेहऱ्यावरचा करारी भाव, डोळ्यातील रोष आणि रणभूमीतील स्वाभिमान, प्रत्येक क्षणी तो संभाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर उभं करतो. युद्धाच्या प्रसंगात तलवारीचा चमकणारा वार, सिंहासारखी गरज आणि शत्रूच्या डोळ्यात भीती निर्माण करणारी नजर, हे सगळं पाहताना अंगावर शहारा येतो. काही प्रसंग इतके प्रभावी आहेत की अश्रूंना वाट करून देणं अशक्य होऊन जातं. हा फक्त सिनेमा नाही, ही तीव्र अनुभूती आहे. चित्रपट संपल्यानंतरही मनातून बाहेर न पडणारा अनुभव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट. या सिनेमानंतर विकी कौशलच्या रूपातच संभाजी महाराज दिसतील, हे निश्चित. छावा. इतिहास, भावना, उत्कटता, देशभक्ती, ॲक्शन यांचा सुरेख संगम साधत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छावा ही अप्रतिम अशी कलाकृती सादर केली आहे. पहिल्यांदाच सांगतो, छत्रपती संभाजी महाराजांची ज्या क्रूर पद्धतीने औरंगजेबाने हत्या केली तो दुर्दैवी प्रसंग पाहताना अक्षरशः काळजावर दगड ठेवावा लागतो. छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली प्रत्येक वेदना यात दाखवलेली आहे. या वेदनेसह आपल्याला भलं मोठं दुःख घेऊन चित्रपटगृहाबाहेर पडावे लागते. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे. त्यामुळे इतिहासातील वादविवाद इथे देत बसत नाही. त्याकडे दुर्लक्षच करा, पण या सिनेमामुळे आमचा हा पराक्रमी छावा आता जगभर जाऊन नव्या पिढीला लढण्याची प्रेरणा देईल हे नक्की. चित्रपटात पुढे काय होणार हा इतिहास आपल्याला माहीत असला तरी हा चित्रपट तुम्हाला पहिल्या दृश्यापासून ते शेवटपर्यंत बांधून ठेवतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेला विकी कौशल याने संपूर्ण न्याय दिला आहे. किंबहुना त्याहून अधिक चांगली भूमिका दुसरा कोणी साकारू शकणार नाही इथपर्यंत त्याने या भूमिकेत जीव ओतला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे शूरत्व, राज्यकारभार करताना समोर जिजाऊ मॉनसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली शिकवण, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्यातील स्वराज्याविषयीचे भावनिक क्षण, स्त्री, सखी, राज्ञी या संकल्पनेला पुरेपूर उतरलेली आणि येसूबाईच्या भूमिकेत असलेली रश्मिका मंदाना यांनी या ऐतिहासिक कथेला आपल्या अभिनयाने भावनिक खोली आणि उंची मिळवून दिली आहे. चित्रपटात भव्य दृश्ये आहेत, ज्यात रणांगणे आणि राजवाडे भव्यतेने साकारलेली आहेत. लढाईच्या देखाव्यांना सुसज्जतेने पडद्यावर आणले आहे. ही दृश्य पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो. छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटल्यानंतर औरंगजेब आपल्या मुकुटावरील ताज जेव्हा खाली ठेवतो तो प्रसंग जबरदस्त, अप्रतिम चित्रित करण्यात आला आहे. औरंगजेब विषयी जास्त काही सांगत नाही, पण औरंगजेबच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना याने त्याच्या भूमिकेला संपूर्ण न्याय दिला आहे. औरंगजेबाचे मौन अतिशय क्रूर पद्धतीने त्याने साकारलेले आहे. अक्षय खन्ना उत्कृष्ट अभिनेता असल्याचे यावरून लक्षात येते. चित्रपटात हंबीरमामा, सोयरामा तोश्री, औरंगजेबची मुलगी, कवी कलश आदींच्या भूमिका साकारणारे कलाकार देखील आपल्या अभिनयाची छाप सोडून जातात. A.R. रहमान यांचे संगीत कथेस पूरक आहे. लढाईची दृश्य पार्श्वसंगीतामुळे खूपच प्रभावी झाली आहेत. पण चित्रपटात एक तरी अविस्मरणीय गाणे असायला हवे होते, जेणेकरून चित्रपट संपल्यानंतर ते गाणे गुणगुणता आले असते. निदान त्यामुळे तरी दुःखद शेवट विसरता आला असता. तळटीप 1 हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर असल्याने तो रेटिंगच्या पुढे आहे. याला स्टारबीर देत बसणार नाही. आपण हा चित्रपट पहावाच, पण आपल्या मुलांना देखील हा चित्रपट आवर्जून दाखवावा, जेणेकरून पुढच्या पिढीला इतिहास नेमका काय हे समजायला मदत होईल. 2 छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पुढे औरंगजेबाचे काय झाले? तो या मराठी मुलखातच कसा दफन झाला? रायगड पडल्यानंतर महाराणी येसूबाईंनी औरंगजेबाच्या छळ छावणीत 29 वर्ष कैदेत कशी काढली असतील? महाराणी ताराबाईने वाढवलेले मराठा साम्राज्य, महाराणी येसूबाई आणि ताराराणी यांच्या एकत्रित शौर्याची गाथा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी पुढच्या भागात आणली पाहिजे, त्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होणार नाही असे मला वाटते. 3 तुम्ही बीडमध्ये